नमस्कार मित्रो. भारत सरकारने आजच नुकताच 21 नोव्हेंबर 2025 रोजी 4 नवीन श्रम कोड लागू केलेले आहेत. जर जुने कामगार कायदे बदलतात आणि आजपासून नवीन कामगार कायदे सुरू होतात आणि अत्यंत महत्त्वाचे हे कायदे आहेत. तर ते 4 कोड कोणते कोणते आहेत? तर कोड ऑन वेजेस 2019 हा एक बदलतो. त्यानंतर इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 यामध्ये सुद्धा बदल होतोय. त्यानंतर कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 हा तिसऱ्या नंबरचा एक कामगार कायदा आहे, तो त्यामध्ये पण बदल आहे. आणि ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 हा एक चौथा. म्हणजे असे 4 जे कामगार कायदे आहेत त्यामध्ये आजपासून म्हणजे 21 नोव्हेंबर 2025 पासून त्यामध्ये बदल होतात. तर साध्या साध्या गोष्टीत जर बघायला गेलं, साध्या गोष्टीमध्ये तर कामगारांसाठी फायदे आणि बदल काय झालेले आहेत, फायदे काय आहेत आणि नुकसान काय आहे. तर नवीन कायद्यामध्ये खालील महत्त्वाच्या सुधारणा दिसतील आपल्याला. एक तर आता इथून पुढे सर्वांना नियुक्तीपत्र म्हणजे अपॉइंटमेंट लेटर कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असेल, कामगार असेल तर त्याला प्रत्येकाला नियुक्तीपत्र जॉइन करताना देणं अत्यंत गरजेचं राहील. म्हणजे हा एक अत्यंत चांगला कायदा. यामुळे कामगारांना त्यांच्या सेवा अटी क्लिअर असतील. म्हणजे काय काम आहे, मनमानी कामात करता म्हणजे मनमानी होणार नाही किंवा सांगता येईल की बाबा तुला आम्हाला या कामासाठी तुला घेतलं होतं. दुसरं किमान वेतन मिनिमम वेजेस म्हणजे फिक्स आहे की किमान बाबा एवढं वेतन तुम्हाला द्यावं लागेल. किमान वेतन तरतूद करण्यात आले आहे. आणि सगळ्यात प्राईम की वेळेवर पगार देणं बंधनकारक केले आहे. कारण थोडा देतात तो पण उशिरा देतात तर वेळेवर बंधनकारक आहे. त्यानंतर सोशल सिक्युरिटी कारण असंघटित जे क्षेत्रातील कामगार आहेत, गिग वर्कर्स आहेत, प्लॅटफॉर्म वर्कर्स आहेत, उदाहरणार्थ फूड डिलिव्हरी यांना आता सामाजिक सुरक्षा कवच मिळणार आहे. तसंच त्यांना पेन्शन, ई-सी-एस इत्यादी सुविधा विस्ताराने कामगारांपर्यंत पोहोचतील या दृष्टीने हे कामगार कायदे करण्यात आलेत. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं कामाचे तास, ओव्हरटाईम किंवा वर्किंग आवर आणि ओव्हरटाईम म्हणजे कामाचे तास जर आता अधिक लवचिक असतील, जर करायचे जास्त असेल तर ओव्हरटाईम द्यावं लागेल. ओव्हरटाईम किती असेल तर ओव्हरटाईम कामासाठी डबल वेतन देणे कंपल्सरी केलेले आहे. अगदी 15 मिनिटं अतिरिक्त काम झाल्यावर सुद्धा ते ओव्हरटाईम म्हणून मानलं जाईल. अत्यंत महत्त्वाचा हा कायदा. ओव्हरटाईमची व्याख्या बनवण्यात आलेली आहे. म्हणजे जरा 15 मिनिट जरी काम जास्त केलं तरी ते सुद्धा एक ओव्हरटाईम पकडलं जाईल. आणि 40 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील जे कामगार आहेत, त्यांना प्रत्येक वर्ष मोफत आरोग्य तपासणी असेल. तसेच कामगारांची सुरक्षितता आणि कामाच्या परिस्थितीची म्हणजे कामाची जी परिस्थिती आहे, त्या संदर्भात काही कायदे आहेत किंवा काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. ओव्हरऑल अत्यंत छान सुधारणा, सगळ्यात चांगल्या सुधारणा, कामगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा. यामुळे कामाच्या ठिकाणी आरोग्य, सुरक्षितता आणि कामाचे वातावरण सुधारेल.